नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 259, 15 सप्टेंबर, वामन द्वादशी. आज भागवत कथेचा 4था दिवस आहे. शुकदेवांच्या मुखातून अमृत वाग्झरा वाहत आहे. श्रोता आणि वक्ता दोघांच्याही दोघांनाही तहानभुकेचं भान नाही आहे. 14 मन्वंतर वर्णनात एकांत गजेंद्र मोक्ष कथा येते. राजा इंद्रद्युम्न साधनेत व्यग्र असताना अगस्ती ऋषी येतात. त्यांना वाटतं की हा ढोंगच करतोय आणि म्हणून जड योनी प्राप्तीचा त्याला शाप देतात आणि राजाला हत्ती योनी प्राप्त होते. योग्य वेळी साधना कामी येते आणि पूर्वस्मृती जागृत होऊन हत्ती कळपासह पाणीत गेल्यावर मगर पकडते. तेव्हा तीव्र आर्ततेने तो भगवत स्मरण करतो आणि भगवान मगरीचा वध करतात आणि त्याला मोक्ष देतात. परिणामी तो हत्तीरूप राजा इंद्रद्युम्न भगवत पार्षद बनून वैकुंठात जातो. पुढे कथेत देवता स्वर्गभ्रष्ट होतात. ब्रह्मदेवांसह भगवंताला शरण जातात. ब्रह्मदेव स्तुती करतात आणि ब्रह्मदेव स्तुती म्हणून जी प्रसिद्ध आहे. देव प्रसन्नतेने उपाय सांगतात व दैत्यांची संधी करा असा सांगतो उपाय. समुद्र मंथनाने अमृत मिळवा तसे घडले आणि ते सगळे तसं घडतं. पण त्यातून प्राप्त झालेली गाय ऋषीमुनी यज्ञासाठी दिली जाते. ऋषीमुनींना अमृत डावलले गेल्यामुळे पुन्हा देवदानवांमध्ये तुंबळ युद्ध होतं. पुन्हा पुढची 14 रत्न प्राप्त झालेलीच आहेत आणि जेव्हा अमृत प्राप्त होतं तेव्हा ते डावलले गेल्यामुळे युद्ध होतं. दानव हरतात आणि कधीही चोरी मौल्यवान गोष्टीची होत असते. त्यानुसार पुढच्या कथांमध्ये तितकेच मौल्यवान असणारे वेद त्यांची हयग्रीव दानव ते वेद पळवतो, त्याची चोरी करतो आणि भौतिक विकास साध्य करणारी साधने वेदात आहेत. पण राक्षस पण हे जाणत होते म्हणजे वेदांचं महत्त्व आणि म्हणूनच त्यांनी ते चोरले होते. देव ते परत आणतात. त्यासाठी हिरण्याक्षाचा अवतार घेतात. त्याला मारून ते परत आणतात. पुढे बळीच्या यज्ञात छोट्या बटूच्या रूपाने 3 पावलं जमीन मागतात आणि बळीराजा कसे विचारतो हे कसं शक्य आहे, माझी पावलं देतो. तर तो म्हणतो नाही, मला वेद धर्म प्रचारासाठी फक्त जमीन हवी. पुन्हा हे सांगितलेलं आहे. ह्याचा उल्लेख फारसे भागवतकार करत नाहीत म्हणून ह्या गोष्टी मी मुद्दामून सांगते. हे किती समर्पक उत्तर त्यांनी दिलेलं आहे. सत्यव्रत राजाची कथा माणसाला सकारात्मकता धारण करायला होते. कारण प्रलय येतो. ईशकृपेने पूर्वकल्पना मिळालेली असते. प्रलयाच्या काळ्या कुट्ट अंधारात कैक वर्ष मत्स्यावतारी देवाचा उपदेश ऐकत नौकेत काढलेली असतात. प्रलय संपल्यावर नवे विश्व निर्माण करून प्रकाशाचा मार्ग चोखाळलेला आहे. 9व्या ह्याच्यात स्कंदामध्ये श्रेष्ठ रघुवंशी राजा दशरथाकडे विश्वामित्र ऋषी राम लक्ष्मणास यज्ञ रक्षणार्थ राक्षसांचे पारिपत्य करण्यासाठी नेल्याची कथा आलेली आहे. तर पुढे सतत राजाच्या सांगण्यानुसार राजपुत्रांचे गुरुच्या वागण्या बोलण्यातून आचरणातून शिक्षण घेणे चालू होते. देणारा घेणारा दोघांनाही त्याचा अभिनिवेश नसलेल्या अलौकिक शिक्षण पद्धतीचा धावता उल्लेख इथं केलेला आहे. नंतर मंत्र आणि यज्ञाचा प्रभाव सांगणारी कथा आहे. राणी व राजा अनुक्रमे मुलगी आणि मुलगासाठी अडून बसतात. राजाला मुलगा हवा असतो तर राणीला मुलगी. ऋषींना राणी आग्रहच धरते म्हणून मुलगी होते. पण शास्त्रविज्ञान किती प्रगत होतं, प्रचंड प्रगत. आणि त्यात वाद टाळायसाठी ऋषी मुलगी झाल्यावर राजाला खूप ऋषींची निर्भत्सना करतो आणि म्हणतो मुलगी कशी झाली. मग ते म्हणतात अरे तुमच्या पत्नीला विचारा. आणि मग राणी म्हणते हो मला मुलगीच हवी होती. मग हे ऐकल्यावर राजा संतापतो. तो म्हणतो नाही मला मुलगा हवा. मग ऋषी सुवर्णमध्ये काढतात की 1 महिना मुलगी असेल 1 महिना मुलगा असेल. आपल्याला ह्या कथा झेपत नाहीत पण ह्यांची महती मात्र सविस्तर वर्णन करून केलेली आहे, सांगितलेली आहे आणि ह्या सर्व त्रिवार सत्य आहेत. नंतर नाभागाची कथा आलेली आहे. ह्या कथेतही सत्य ज्ञान यज्ञाची महती सुंदर कथा आहे. राजा अंबरीषाच्या कथेत तितिक्षा सहनशीलता नम्रता प्रभू शरणागती ह्याचं वर्णन केलेलं आहे. आणि नंतर येणारी च्यवन ऋषींची कथा आहे. त्यात ध्यान महती यज्ञ महती सांगत वास्तवाशी हात मिळवणी केलेली आहे. की च्यवन ऋषीं
न जख्ख म्हातारे असतात, तरुण मुलीशी विवाह करतात, कारण त्यांच्या मुलीने काट्याने हात घातलेला, काट्याने म्हणजे वाकून त्या वारुळात बघते लाल काय चमकतं आहे म्हणून, तर ते ऋषींचे डोळे असतात आणि ते ध्यानात असतात, ते त्यांच्या भळाभळा रक्त यायला लागतं. मग ऋषींना शाप, म्हणजे देऊ नको, राजाला वाटतं की शाप मिळेल नाही, म्हणून राजा ती मुलगी आपली समर्पित करतो त्या ऋषींना. तीही अगदी आनंदाने तिथं राहते आणि पुढंच त्यांनाच वाटतं की हिला न्याय द्यायला पाहिजे, म्हणून ते अश्विनी कुमारांमार्फत स्वतःला तरुण करतात आणि तिच्याशी विहार करतात. अनेक उत्तम गोष्टी ह्यात केलेल्या आहेत. आणि ह्यात पुन्हा यज्ञमहती म्हणजे अश्विनी कुमार म्हणतात, सोमयागामध्ये आम्हाला काहीच मिळत नाही, त्याच्यात आम्हाला तुम्ही एक आहुती द्या. आणि म्हणून स्वतः पुन्हा एकदा च्यवन ऋषींनी सोमयाग करतात आणि त्यात अश्विनी कुमारांना आहुती दिल्याचं वर्णन भागवत कथामध्ये आलेलं आहे. धन्य भक्ताभिमान भगवंत आणि धन्य यज्ञ भगवान. नमस्कार.